कोल्हापूर जिल्ह्यातल्या हलकर्णीमध्ये मुसळधार पावसामुळे नव्यानं तयार केलेला पर्यायी रस्ता काल संध्याकाळी पुन्हा एकदा वाहून गेला। गडहिंग्लज तालुक्यातल्या हलकर्णी इथल्या ओढ्यावर नव्या पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं ओढ्यालगत नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी रस्ता बांधण्यात आला होता। 2 दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता वाहून गेला। ठेकेदारानं दुसऱ्यांदा हा रस्ता वाहतुकीसाठी तयार केला, पण पुन्हा हा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला आणि या मार्गाची वाहतूक ठप्प झाली। नव्यानं तयार केलेला हा रस्ता होता। हा रस्ताच वाहून गेलेला आहे। कोल्हापुरातल्या हलकर्णीमध्ये मुसळधार पावसामुळे अशी ही स्थिती झालेली आहे। अक्षरशः रस्त्यावरचा जो भराव आहे तो पूर्णपणे वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रवाह इतका पाण्याचा जोरदार होता की हा रस्ताच वाहून गेलाय। कोल्हापुरातल्या हलकर्णीमध्ये पावसाने केलेली ही स्थिती हा खरं तर नव्यानं तयार केलेला रस्ता होता। लोकांची या रस्त्यावरून सध्या ये-जा सुरू होती, मात्र आता रस्ताच वाहून गेल्यानं पुन्हा एकदा नवीन रस्त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुसळधार पावसामुळे वाहून गेल्यानं मार्गाची वाहतूक ठप्प झाली होती। सकाळी सगळं भरलेले हो।